अलीकडेच यूट्यूबवर एक कविता ऐकण्यात आली, अभिजित शिंदे यांची. खूप निशब्द करणारी, मनाला भिडणारी अशी कविता होती. ती कविता ऐकल्यानंतर मला काय वाटलं, माझ्या मनात काय विचार आले ते माझ्या या कवितेतून मांडते. की कोणीतरी कळवळून सांगते मला की तू आता जन्मालाच येऊ नकोस. कोणीतरी कळवळून सांगते मला की तू आता जन्मालाच येऊ नकोस, आणि आलीच जन्माला तर मोठी होऊ नकोस. मला कळते त्यांची काळजी, त्यांची तगमग, त्यांच्या मनाची वेदना. मला कळते त्यांची काळजी, त्यांची तगमग, त्यांच्या मनाची वेदना, त्या अजाण कोवळ्या लेकरासहित त्यांच्या मायबापाला होणाऱ्या जीवघेण्या यातना. मला दिसते त्यांना येणारी चीड, त्या नराधमाच्या कृत्याची, निष्क्रिय समाजाची, चुकीच्या न्यायव्यवस्थेची आणि एकूणच देशाच्या अनागोंदी कारभाराची. मला जाणवते त्या प्रत्येक लेकीच्या आईबापाची काळीस पोखरणारी भीती, कुणापासून आणि कसं वाचवायचं आपल्या लेकीला या विचाराने गढूळ झालेली त्यांची मती. पण म्हणून मी जन्मालाच नाही यायचं. माझ्याशिवाय या सृष्टीचं चक्र कसं चालायचं. मी नाही म्हणजे जन्मच नाही, उत्पत्ती नाही. मी नाही म्हणजे जन्मच नाही, उत्पत्ती नाही. मुळात मनुष्याला जन्माला घालणारी बाईची कुसच नाही. पर माझ्या जन्माला न येण्याने बदलणार नाही आहे परिस्थिती. माझ्या जन्माला न येण्याने मुळीच बदलणार नाही आहे परिस्थिती. उलट अधिकच बोकाळतील, जोमाने फोफावतील या असल्या विकृती, आणि बळी जातील लहान मुले, गरीब तृतीयपंथी, निष्पाप मुकी जनावरे, कुत्री, मांजरी, घोरपडी. आणि म्हणून त्या देवाला सांगूया की जन्मालाच न येऊ त्या असल्या नराधमांच्या जाती. आणि म्हणून त्या देवाला सांगूया की जन्मालाच न येऊ त्या असल्या नराधमांच्या जाती, आणि आल्या जन्माला तर ठेचून संपवण्याचे बळ दे हाती. आल्या जन्माला तर ठेचून संपवण्याचे बळ दे हाती. धन्यवाद.